बघा पहिल्या चेंडूवरती जे स्वागत केलं जितेंद्र याचं हे चौकाराने केलंय. शॉट तेवढा चांगला कमिट झाला नव्हता, तेवढा चांगला टाइम झाला नव्हता, तरी सुद्धा खाली क्षेत्र होतं, त्यामुळे लॉंग ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे हे इथे 4 धावा मिळतात. अजय खेळण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा. चांगला चेंडू, कारण चेंडू लागल्याच्या नंतर वरती गेलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा यष्टीरक्षक जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र भरपूर लांब इथे आपण पाहू शकतात चेंडू पडला. दोन धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय 18 या धावसंख्येवरती. बबलू वल्वी आणि अजय वसावला ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑनसाइडच्या दिशेने खेळला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विजय तुमडा यांच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद झालाय अजय वसावला. देवा वल्वी ओम सागर बामणगाव संघाचा पहिला डावऱ्याताचा हुकमी फलंदाज आज मात्र भरपूर खाली येतोय. मला वाटतं 5 नंबरला त्याला पाठवलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. सध्या आपण जर पाहिलं थोडासा फॉर्म कमी आहे, त्यामुळे तो 5 नंबरला त्याला पाठवलाय. धावसंख्या आहे 3 बाद 18. 3 चेंडू या षटकाची टाकून झाले. थोडीशी घाई करा विनंती असेल. दरम्यान पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट आहे. मी विनंती करेन प्रत्येक संघाला फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू दिलाय आणि बॅटिंग करताना एक रिव्ह्यू दिलाय. तर तो रिव्ह्यू तुम्हाला वापरता येतो. जर पंचांचा डिसिजन जर वाईटचा किंवा नोचा जर पटला नसेल तर हलक्या हाताने खेळला जातो चेंडूला. यासाठी फेमस आहे हा खेळाडू. चांगला क्रिकेट तो खेळत असतो नेहमी. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न, इथे मात्र खराब थ्रो आणि विजय तुमडा त्या ठिकाणी मागे आहेत. धाव फलक पुढे सरकला गेला ते म्हणजे 21 वरती. आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा देवा खेळण्यासाठी सज्ज झालाय. क्या बात आहे. शतरक्षक तैनात आहे. अंदाज चुकला, झेल असू शकला असता आणि हा चौकार गेला. प्रदीप लोखंडे आपला मोबाईल चेक करायचा. व्हॉट्सअप चेक करा. व्हॉट्सअप चेक कर. मॅच झाल्याच्या नंतर व्हॉट्सअप चेक करा. मॅच झाल्याच्या नंतर ओके. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. 2 षटकांची झाली समाप्ती आणि ओमसागर बामणगाव संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा. एक चेंडू आहे का? हो, एक चेंडू आहे. येस, वाईट चेंडू. या अगोदर सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या. त्या अगोदर आपण जर पाहिलं मला वाटते वाईट आला होता. हा सुद्धा वाईट आहे, म्हणजे एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. धावसंख्या झाली 26. एक्स्ट्राच्या धावा जर तुम्ही दिल्या तर तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणाल. शॉर्ट पिच बॉल. शतरक्षकाने त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय.
मात्र पाहतोय काय घडतंय. इथे आलाय चौकार. क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं. विजय तुंबडे यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. मात्र फरक पडलेला नाहीये. रिझल्ट तेच आलाय. चौकार आलाय. धावसंख्या पुढे सरकले गेले. धावसंख्या ओमसागर बामणगाव संघाची 3 बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. सुनील आलेत. सुनील म्हणजेच सुनील तुंबडा म्हणजेच किरण या नावाने ते फार प्रसिद्ध आहेत. सुंदर गोलंदाज आहे. आपल्या हाईट चांगला वापर करते गोलंदाजीमध्ये. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. आणि सुनील तुंबडा यांना आपण जर पाहिलं तर एक जुना जाणता एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तर बबलू आणि देवा यांना चांगलं खेळावं लागेल. देवा यांची धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीनं वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. राईट विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुनील. क्या बाद आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता. आता चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच होणार. दरम्यान पियुष आहेत मागे. पियुष तुंबडा सागर तुंबडा यांचे मला वाटते सुपुत्र आहेत. क्या बात आहे पियुष. मात्र शाळा पण आहे त्यामुळं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. क्या बात आहे. चांगला फटका खेळलाय. लोअर फुल टॉस पल्सच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसफील झाली आणि लगेच दुसऱ्या धावेसाठी निघाले. थ्रो सुद्धा तेवढा चांगला नाहीये. परिणाम 2 धावा. पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी 3 धावा सहजतेनं पूर्ण झाल्यात. धावसंख्या 38 या धावसंख्येवरती. सुनील तुंबडा चांगली गोलंदाजी करतात मात्र क्षेत्ररक्षण होत आहे खराब. परिणाम धाव वेगानं वाढते. 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. म्यूट कर रे एक मिनिट. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावसंख्या पुढे सरकते. या एका धावेनं 39. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. दरम्यान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी धेंडा आलेला आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच 39 धावा. चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकतो नाहीये. मात्र मला वाटते शरीर यष्टीवरती चेंडू लागलाय. थोडं
असोसिएशनचे पिंट्यादा परेड यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण पाहतोय ओमसाई ग्रुप अध्यक्ष आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन सर्व संघ. मॅच सुरू झाली आहे. षटकान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजेच 40 आणि 41 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये दिलेलं आहे. चला नागले संघाला विनंती आहे आपण या साईडला बसून घ्या आणि तिकडे बसलेले जे प्रेक्षक आहेत आमचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती असेल की खेळाडूंना बसण्यासाठी त्या ठिकाणी खुर्च्या ह्या उपलब्ध करून द्यायच्यात आणि मान्यवर आमचे ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांना विनंती की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. बघा यानंतर जो मॅच असणार म्हणजेच गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा आणि विजयी संघ असा मॅच असेल. मास्टर अष्टविनायक पलाटपाडा आणि आई गावदेवी भेंडीपाडा हा 7वा मॅच असेल. मात्र या अगोदर विजयी 2 संघांचा मॅच खेळवला जाणार आहे. हॅलो. तर बघा रोहिदास कानात आणि त्यांचे सहकारी सगळ्यांचे काश्मीरवरनं आपली मॅच बघतायत सध्या आणि सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या ट्रिप साठी दादा. सगळ्यांच्या आता नावं नाही घेत. आपला नवशा बागी हा बरोबर. तर खूप खूप राजावली नवशा दादा हे सुद्धा मॅच बघतात काश्मीर वरनं. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आपल्याला व्हिडिओ कॉलिंग केलं त्यांनी. रोहिदास कानात असतील त्यानंतर मडवीपाडा गावचे सगळे ग्रामस्थ. हो 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 हा वागरलपाडा माफ करा वागरलपाडा पोरले पण आहेत. वागरलपाडावाले आहेत सगळेजण आहेत. तर त्यांनी आपली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची मॅच जम्मू काश्मीर वरनं ते सध्या लाईव्ह अनुभव घेतात. तर हा सगळ्यांना शुभेच्छा असतील पुन्हा एकदा लाईव्ह पाहतात त्यांना. बघा काल मागील काही दिवसांमध्ये आपण लाईव्ह जर पाहिलं तर सुनील पागी गेले होते नेपाळ या ठिकाणून मॅच पाहत होते. आज रोहिदास कानात या ठिकाणी आपली लाईव्ह मॅच पाहतात जम्मू काश्मीर या परिसरातून. व्यवस्थित फिरा व्यवस्थित या. जास्त थंडी असेल तर
सांभाळून गरम पाण्याचा वापर करा. तर चला मॅच सुरू होते. टार्गेट आहे 41चं नागला या संघासाठी. ओमसागर बामणगाव विरुद्ध सायदार नागले असा मॅच सुरू आहे. आणि आपण पाहतात मॅच कुठे कुठे पाहिली जाते. दरम्यान हा मोठा फटका, जितू यांचा मोठा फटका होता. मात्र आपण जर पाहिलं तर विकेश याने हा गडी मिळवलाय आणि आपण पाहतोय की जितू तुंबडा बाद झालेत. खूप खूप स्वागत आहे. दर्पणाने महेंद्र ऋषभ आणि महेंद्र आपण पाहतोय. यानंतर जो विजयी संघांचा मॅच झाल्याच्या नंतर अष्टविनायक पलाटपाडा संघाचा मॅच आहे. महेंद्र कांबळे यांचा आगमन झाले. पलाटपाडा संघाचे ते सहकारी आहेत. बघा पहिल्याच चेंडूवरती एक गडी मिळवला गेलाय विकेश यांच्या माध्यमातून. एक चेंडू पाहू शकतात आपण. यश आलाय नव्यानं, करण आलाय नव्यानं. यश अगोदर आपण जर पाहिलं यश अगोदरच आलेला आहे जो नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. करण तुंबडा त्याच्या बॅट मध्ये चेंडू येत नाहीयेत. मी म्हणेन 40 धावा करायच्यात तुम्हाला. सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास ठेवावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विकी होता आणि विकीच्या मागे उत्तम होता. 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलक उघडलं गेलं. तिसऱ्या चेंडूवरती 1-2 अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठे फटके तर लागतीलच, मात्र सिंगल आणि डबल सुद्धा लागतील, कारण ह्या धावा तुमचा प्रेशर थोडस कमी करतात. आणि क्रिकेटला जसे मुंबईची रक्तवाहिनी, मुंबईची लाईफलाईन ट्रेन म्हटली जाते, तसेच क्रिकेटची रक्तवाहिनी, क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल आहे. चांगला हेलिकॉप्टर शॉट जस्ट इनसाइड द बाउंड्री लाईन आणि 4 रन्स. तर ही बाउंड्री आली. बाउंड्रीनं धावफलक या ठिकाणी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उत्तम कामगिरी करत असताना फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच करण तुंबडा. बघा आपले जे फॅन फॉलोविंग आहे, आपले जे सदस्य आहेत, जिथे जातात तिथे मॅच पाहण्यासाठी ते गर्दी असतात आणि त्यामुळं लाईव्हच्या माध्यमातून गर्दी बघायला मिळते. आता जम्मू काश्मीरवरनं सध्या तरी माडवीपाड्याचे आणि वागरलपाड्याचे जे प्रेक्षक आहेत, काही खेळाडू आहेत, ते फिरण्यासाठी गेल्यानंतर तिथे सुद्धा आपली मॅच ते लाईव्ह टीव्ही वरती पाहतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनलवरती आणि डीबीएन लाईव्ह यांच्या थेट प्रक्षेपणामध्ये ती मॅच ते अनुभवतायत. त्याचा थरार जम्मू काश्मीरमध्ये ते घेत आहेत, अनुभव घेत आहेत, मजा घेत आहेत. तसंच काही दिवसापूर्वी मला वाटतं काही दिवसापूर्वीच मागीलच हप्त्यामध्ये सुनील पागी तसेच बाबू महाली दादा हे सुद्धा नेपाळ या ठिकाणी गेले होते आणि नेपाळवरनं ते मॅच पाहत होते. तर असे प्रत्येक जण आपल्याला या मॅच पासून लांब ठेवू शकत नाहीये. साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, भरत या ठिकाणी आले होते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि
सांभाळून सांभाळून. कोण आहे तिकडे, थोडं काळजी घ्या. चांगदेव बसावला, सांभाळून. कृपया विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, हप्त्यातून 1 ते 2 दिवस आपण मॅच खेळतो, शरीर सांभाळा. आदरणीय सन्माननीय प्रदीपजीराव आणि लहू घोषे यांना मी आमंत्रित करतोय मंचावरती. या स्टेजवरती या. चांगदेव वसावला तसेच सगळ्या खेळाडूंना विनंती की मित्रांनो, आपण क्रिकेट ॲज अ प्रोफेशन खेळत नाही, आपण मजा म्हणून खेळतो. त्यामुळं स्वतःला सांभाळा, कारण की हप्त्याचे किंवा महिन्याचे 4 दिवस जर आपण क्रिकेट खेळत असू तर महिन्याचे 26 दिवस आपल्याला काम करावं लागतं उदरनिर्वाहासाठी. किंवा मग एखादा स्टुडंट असेल तर सध्या 10वी 12वीचे खेळाडू जे असतील तर आता परीक्षा येऊ घातल्यात, तर स्वतःला सांभाळून शतरक्षण करा. कारण क्रिकेट हा, तुम्ही सांगता क्रिकेट इज माय लाईफ, मात्र तसं नाहीये. तुम्ही सुद्धा कोणाची तरी लाईफ आहेत, आपल्या आई वडिलांची तुम्ही सुद्धा आधार आहेत, त्यांचं सुद्धा आयुष्य तुम्ही आहात, किंवा मग आपल्या परिवाराचं. त्यामुळे मी विनंती करेन प्रत्येक खेळाडूला की आपण क्रिकेट खेळत असताना फक्त क्रिकेटचा, फक्त संघाचाच विचार न करता तुम्ही आपल्या फॅमिलीचा, आपल्या करिअरचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी सागरमाळी ही आपल्याला खास करून विनंती करेन. दरम्यान पंडित आलाय सेकंड ओव्हर टाकण्यासाठी. किती धावांची गरज असेल तर एकूण किती धावा झाल्यात तर झाल्यात 8, तर 33 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 33 धावा. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेश खरपडे चेंडूला उचलतायत, फेकतायत. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. तर रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. जाऊया आपण तळ अंपायरकडे आणि ऐकूया तोपर्यंत एक गाणं. फलंदाज बाद आहे, भरपूर मागे राहिला भरत, त्याला परत यायला वेळ लागला क्रीज मध्ये. धावसंख्या तर 1 धाव पूर्ण. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. भरत बाद झाला, भरत बीज. आणि कल्पेश नव्यानं आलाय, कल्पेश भंडार. अनुभवाचा भंडार त्याच्याकडे नक्कीच सध्या तरी नाहीये, कारण की थोडासा नव्यानं एक 2 वर्ष झाले असतील तो क्रिकेटमध्ये इन झालाय. नवीन टॅलेंट येतात नक्कीच. प्रत्येक खेळाडूने जेव्हा नवीन येतात तेव्हा कामगिरी होत नसते तेव्हा नाराज व्हायचं नसतं, क्रिकेट खेळत राहायचं असतं. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः 2 आलेत. अंडरस्टँडिंग नव्हती, कॉलिंग नव्हती, डिरेक्टिव्हचा प्रयत्न होता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सो नेम घेतला होता केला त्या ठिकाणी यष्टीरक्षण करताना कीपर जो होता योगेश 2 वेळा थोडासा नेम घेतला. त्याच्यानंतर त्याने हिट केला. अजय वसावला तिकडे होते. अजयांना वाटलं असेल की नशीब हातामध्ये चेंडू मिळाला तर नशीब, नाही तर मग संदीप याची आठवण झाली असेल लगेच. संदीप बोलवी याची एक थ्रो केला होता. हा, तर एक सूचना आहे महत्वाची, षटक पूर्ण होईपर्यंत गाडी थांबवून ठेवायची विनंती असेल. बाउंड्री पंचांना ही विनंती खास करून. दरम्यान ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक असून फायदा होणार नाहीये. चांगला फटका खेळलाय यश तुंबडा याच्या बॅटमधनं. यशने ना गजर के सड़क ली पूरी गौ चला
थँक्यू डीजे. तर चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. दरम्यान हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय आणि या किती धावा मिळतात तर 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावाने धाव फलक पुढे सरकलं गेलं. तो म्हणजेच 22 धावांची गरज आहे आणि 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 22 धावा. विकी दिंडा भरपूर लांबून आले होते धावत आणि चेंडूला घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून आले. म्हणजे सॉरी, पंचांनी या ठिकाणी वाईट दिला होता आणि त्याला चॅलेंज केलंय, ते म्हणजेच फिल्डिंग साईडनं. चला, थर्ड अंपायरचा निर्णय येतोय की हा व्हाईट बॉल. थर्ड अंपायर आपण पाहतोय आमचे चंद्रबागे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रथमतः ही स्पर्धा पहिली स्पर्धा आहे, त्याने 3 अंपायर या ठिकाणी हायर केलेले आहेत. 3 पंच या ठिकाणी वापरले गेलेत. ऑफिशियल ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगदेव आहेत तिकडे. सांगदेव यांच्या मागे चेंडू लागलाय आजच्या दिवसामध्ये. एक खेळाडूचा असा टाइम असतो, एक दिवस असतो की तिथे जिथे त्याला ठेवा तिथे चेंडू जात असतो. पण ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कुठेही उभे राहा, तुमच्याकडे चेंडू येणार हीच अपेक्षा ठेवायची असते. आणि सांगदेव एक जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतोय सध्या तरी. हॅलो, क्या बात आहे. निर्धाव चेंडू, षटकाची झाली समाप्ती. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा या अजून सुद्धा हव्यात जिंकण्यासाठी. ओमसागर बामणगाव संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं गोलंदाजांचं, तर षटक जे टाकलेत आतापर्यंत, विकेश करपडे 1 षटक 2 विकेट आणि 8 धावा. पंडित सुरुंग आपण पाहतोय 14 धावा त्याने दिल्यात आणि एकही विकेट त्याला मिळालेला नाहीये. चला, पाणी पाठवा मैदानामध्ये. हॅलो हॅलो, चेक. हॅलो, आदरणीय सन्माननीय वैभवजी लोखंडे यांनी इकडे यायचं आहे. सहा चेंडू 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साई आधार नागले या संघाला. सामना सुरू आहे आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 5. एकदा पूर्ण झाला आणि एका धावेनं धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकते. 23-18 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 18 धावा.
हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. बघा आपण सध्या तरी पाहतोय किती चेंडू किती धावा तर ऑन साइडला चेंडू केलाय सुनील यांच्या माध्यमातून सुरेख फटका आणि धाव संख्येमध्ये फरक पडतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 29. आता चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल. या षटकारानिशी प्रदीप लोखंडे यांच्या चेहऱ्यावरती बघा या आठ्या पसरल्यात टीव्ही स्क्रीन वरती आहेत. काय असतात क्या बात आहे. बघा टेन्शन मध्ये आल्यात सुनील यांच्या या षटकारानिशी. काय जबरदस्त शॉट. तीन चेंडू 12 धावा. अजून एक मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा अजून एक षटकार सुनील तुंबळे यांच्या गाठमधनं. आता जर खालीच घातले मान या खेळाडूने आणि पाहतोय काय करू. टेन्शन आलंय प्रत्येक खेळाडूला. असं यासाठी की नक्कीच खेळाडूला सुद्धा टेन्शन आलंय. अन्यथा काही खेळाडू वेगळा अर्थ काढतात. मात्र हा आपला कॉमेंटेटर आहे तो आज इन ऍक्शन मध्ये आहे आणि ते नाराज झालेत. सुनील आता चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू आणि 6 धावाची गरज. कृष्णा लोखंडे याच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500. ओहो काय घडलंय काय घडलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक चेंडू गोल्डन षटकाराची गरज. एक चेंडू एक षटकार जरी मारला आता तरी 500 दिले जातील. एक षटकार जरी मारला तरी संघ विजयी होईल. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. अजून मात्र इथे एक डॉट आलाय आणि अगोदरच बॅट फिरली होती त्यामुळं थोडासा उत्साह जास्त. बघा खेळाडू आता मात्र थोडेसे सुटकेचा श्वास सोडत असताना आता थोडीशी स्माइल खेळाडूंच्या तोंडावरती येते जे शतरक्षण करतात. अर्थातच आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल आवाज प्रदीप लोखंडे यांना आपण पाहतोय. थोडेसे नक्कीच खुश झाले आहेत सध्या. मात्र एक काळ असा होता की ते टेन्शन मध्ये होते. क्या बात आहे. मात्र चांगला मॅच झाला.